नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज 8 मार्च 2026 आहे आणि आले अद्रकीचे बाजार भाव जर कधी बघायला गेलो तर 40 रुपयाच्या वर जास्तीच्या ठिकाणी काही सौदे होत नाहीये. तशी परिस्थिती बघायला गेलं तर आम्ही आज रायपूरच्या व्यापाऱ्यांना फोन लावला होता. रायपूरच्या मंडीमध्ये असेल, जबलपूर मंडी असेल किंवा उत्तर भारतातल्या ज्या मंड्या आहेत त्यापैकी भाव जर कधी चेक करायला गेलं तर आम्ही एक रेकॉर्डिंग बी आता ती रेकॉर्डिंग बी तुम्हाला दाखवणार आहे. रायपूरची जी मंडी आहे तिथं 52-53 रुपयाचे भाव विकताय, 52 ते 53 रुपये भाव विकताय आणि उत्तर भारतातल्या ज्या मंड्या तिथं 2-3 रुपयानं महाग विकताय. जसा की बाराबंकी असेल, तुमचं लखनौ असेल किंवा उत्तर भारताच्या जेवढ्याही मंड्या आहेत. गुजरातला जर कधी बघायला गेलं तर 51-52 रुपयाचे भाव तिथेही विकताय आणि काही ठिकाणी 2-3 रुपयाचा फरक राहतोय, पण आपल्याकडे भाव वाढत नाही. याचा दिसून येतं की कुठेतरी कृत्रिमरित्या हे भाव दबावामध्ये आलेले आहेत का. शेतकरी मित्रांनो, तुमच्याकडे काय बाजार भाव चालू आहे नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि आपलं हे बोलणं झाल्यानंतर आपण रेकॉर्डिंग चालू करणार आहे, त्या रेकॉर्डिंग ही तुम्ही ऐका. आम्ही रायपूरच्या जे व्यापारी आपले त्यांच्यासोबत चर्चा केली होती, तर त्यांनी सांगितलं की जो बँगलोरचा माल जो एक्सपोर्ट होतोय त्याच्यावर थोडा बहुत परिणाम झाला, पण आपला औरंगाबाद संभाजीनगरचा जो माल आहे, संभाजीनगरचा माल आपल्या लोकल मार्केटलाच विकला जातो, बाहेर तो जास्तीचा एक्सपोर्ट होत नाही, त्यामुळे एवढा फरक पडत नाही. पण हा थोडाफार जर कधी बँगलोरच्या मालाला इम्पॅक्ट पडला असेल तर तो थोडाफार प्रमाणात इकडे माल येऊ शकतो, पण एवढा इम्पॅक्ट त्याचा पडलेला नाहीये. आणि येणाऱ्या 2 दिवसात आपण पुन्हा एकदा एक व्हिडिओ बनवून भावावरती अपडेट देणार आहोत. तुमच्याकडे काय बाजार भाव चालू ते तेवढं नक्की कळवा. धन्यवाद. क्या चालू है? हाँ क्या भाव चालू है आपके इधर अदरक का? मेरा बिक रहा 52 रुपया 53 में बिक रहा हाँ क्या? है। ठीक है। और बताओ। बाकी कुछ नहीं, वही बोल रहा था क्या भाव चालू है क्या नहीं। ये कुछ इसका युद्ध का कुछ परिणाम हुआ कि हाँ ये जो वार चालू है ईरान अमेरिका, उसका कुछ इफेक्ट हुआ क्या मार्केट पे? नहीं, इधर कुछ नहीं हुआ था, नॉर्मली है सब। नॉर्मली है क्या? ज्यादा बात हाँ। हाँ, कुछ एक्सपोर्ट के लिए ऐसा कुछ नहीं 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 क्या? नहीं। वो तो बैंगलोर में फर्क पड़ेगा ना, यहाँ नहीं पड़ेगा। बराबर है, बैंगलोर ज्यादा एक्सपोर्ट होता है ना। हाँ, ये तो कुछ नहीं है। औरंगाबाद को कौन पूछता है? कोई नहीं पूछता, खाली यहीं के लोग पूछते हैं। लोकल वाला। बाहर जो इम्पोर्ट एक्सपोर्ट होता है वो बैंगलोर का मैन है। बैंगलोर का हर चीज है, चाहे टमाटर हो, चाहे गाजर हो, चाहे कुछ भी हो, उसका माल का फर्क पड़ेगा, यहाँ का नहीं पड़ेगा। बराबर। 52-53 रुपये बिक रहा है औरंगाबाद का, है ना? बनाओ एक आध गाड़ी और को। चलेगा, ठीक है ना। बताओ जैसा। ठीक है भाई।